कठीण जाऊ शकतं उद्धव ठाकरेंना आणि सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा। त्यामुळे आता पहिल्यांदा आमदार अपात्रतेवरती युक्तिवाद सुरू आहे आणि कपिल सिब्बल हे सांगतायत की आता आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केलेली होती आणि त्या 2 वर्षांमध्ये हे सगळे आमदार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते आणि त्यांनी आता कपिल सिब्बल हे सांगतायत की आम्हाला कशा प्रकारे त्यावेळेसच्या रिझॉल्युशनमध्ये म्हणजे ठरावामध्ये काय काय लिहिलं गेलेलं होतं ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात आलं होतं। त्यानंतर मग आता कपिल सिब्बल सांगतायत की ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी स्वतंत्र निघण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सुद्धा एकनाथ शिंदेंनी जे म्हणणं मांडलेलं आहे ते नेमकं काय होतं। कारण एकनाथ शिंदेंना ज्यावेळी शिवसेना विधिमंडळ पक्षाचा नेतृत्व म्हणून नेमण्यात आलं तेव्हा त्यांनी म्हटलंय की शिवसेना आमदारांनी जो ठराव केला होता एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या त्यांनी असं म्हटलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात आलं, काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरेंनी घेतलेला होता आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी हे सरकार सोडून स्वतंत्रपणे शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंना आम्ही नेमतोय। आणि त्यानंतर मग कपिल सिब्बल सांगतायत की एकनाथ शिंदेंची नेमणूक झाल्यानंतर सुनील प्रभूंना व्हीप म्हणून पदावरून दूर करण्यात आलं होतं शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या गटाकडून एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांनी आणि त्यांनीच ठराव करून भरत गोगावले यांना व्हीप म्हणून नेमलं होतं हे आता कपिल सिब्बल सांगतायत। त्यामुळे ते म्हणतायत की कपिल सिब्बल असं सांगतायत की याचा अर्थ त्यावेळी स्प्लिट होती म्हणजे जो विधिमंडळ पक्ष होता शिवसेनेचा आमदार होते त्या आमदारांमध्ये 2 गट पडलेले होते हे कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतात। आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकनाथ शिंदेंच्या बाजूनी किंवा एकनाथ शिंदेंच्या वतीने कधी कोणीच असं म्हटलं नाही की 2 गट पडले होते। त्यांनी म्हटलं की आम्हीच शिवसेना आहोत आणि उद्धव ठाकरेंनी जे निर्णय घेतले ते आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही आज हा निर्णय घेतोय अपरिहार्य कारणास्तव आणि एकनाथ शिंदेंना आम्ही नेता म्हणून निवडतोय। आता कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत की हे खरं नाहीये, प्रत्यक्षात त्यावेळी पक्षामध्ये फूट पडलेली होती आणि जर स्प्लिट असेल पक्षामध्ये तर स्प्लिट असताना 10व्या अनुसूचीनुसार संबंधित आमदारांनी कुठेतरी मर्ज होणं आवश्यक असतं हे सांगण्याचा प्रयत्न आता कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयाला सांगतायत। दुसऱ्या बाजूला जी एकनाथ शिंदेंची स्ट्रॅटेजी होती त्यानुसार त्यांनी म्हटलं की शिवसेना पक्षात कोणतीही फूट पडलेली नाहीये, शिवसेनेचे आमदारच स्वतंत्रपणे हा निर्णय घेत आहेत कारण आम्हाला हे सरकार मान्य नाही, काँग्रेससोबतची युती मान्य नाही आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र निघालेलो आहोत। आणि त्यानुसार मग जेव्हा शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंसोबत आहे असा निर्णय झाला निवडणूक आयोगाचा, असा निर्णय पुढे राहुल नार्वेकर यांनी केला जेव्हा त्यांनी आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता आणि त्या 2 निर्णयांना आता आव्हान दिलं जाते कपिल सिब्बल यांच्याकडून। कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की निवडणूक आयोगाने निर्णय घेत असताना धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना देत असताना कुणासोबत किती आमदार आहेत याचा विचार केला होता आणि ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्याच एका जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की हा विचार केला गेला पाहिजे, 3 टेस्टचा विचार झाला पाहिजे। सादिक अली यांचं ते जजमेंट आहे। काँग्रेसच्या काळात जम्मू काश्मीरमधले सादिक अली एक नेते होते आणि त्यावेळेस जो काँग्रेसमध्ये वाद झाला त्यानंतर झालेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचं ते निकालपत्र आहे, ते निकालपत्र फॉलो केलं तर त्यानुसार ट्रिपल टेस्टमध्ये 3ऱ्या टेस्टमध्ये जी सर्वात शेवटची टेस्ट आहे ज्या आधारे पक्ष कोणाकडे हे ठरवलं गेलं पाहिजे तर त्या टेस्टमध्ये असं म्हणतात की आमदार आणि खासदार कोणासोबत किती आहेत या आधारावर पक्षाचा निर्णय झाला पाहिजे। आता कपिल सिब्बल सांगतायत की आमदार खासदार कोणासोबत किती आहेत याच्या आधारे निवडणूक आयोगाने काय निर्णय केला असला किंवा कोणत्याही स्वरूपाचा निर्णय झालेला असला किंवा होणार असला तरी सुद्धा पहिल्यांदा विचार केला गेला पाहिजे की आमदार खासदार जे आहेत ते पात्र आहेत का। त्यामुळे आता जरी हे प्रत्यक्षात कोणतेही आमदार अपात्र ठरणार नसले आत्ताच्या घडीला आत्ताच्या रिअल टाइम सिच्युएशनमध्ये पण तरी सुद्धा त्यावेळेस जर हे आमदार पात्र नव्हते हे पटवून देण्यास कपिल सिब्बल यशस्वी ठरले तर पुनर्विचार होऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाकडून की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे देण्याचा एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय योग्य होता का। आणि त्या अनुषंगाने आता कपिल सिब्बल पुन्हा या घटनाक्रमाकडेच सांगतायत की या घटनाक्रमाकडेच पुन्हा अंगुली निर्देश करतायत की कशा प्रकारे भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यावेळी कपिल सिब्बल यांनी म्हटलं की या सर्व ठरावांमधले विसंगती किंवा बाकी
बाबींकडे दुर्लक्ष करून देखील विधानसभा अध्यक्षांनी म्हणजे राहुल नार्वेकरांनी हे मान्य केलं की लेजिस्लेटिव्ह पार्टीत कोणताही स्प्लिट नाहीये आणि आता कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतात की त्यावेळेस विधिमंडळ पक्षात फूट पडलेली होती, आमदारांचे 2 गट वेगवेगळे झालेले होते, एक गट एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात होता आणि दुसरा गट हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होता, उद्धव ठाकरेंसोबत होता, हे सांगण्याचा कपिल सिब्बल प्रयत्न करतात। तशा अर्थाने ही बाजू मांडून समजावून सांगणं कपिल सिब्बल यांच्यासाठी सोपं आहे, कारण जरी त्यांनी कोर्टाला हे पटवून दिलं की त्यावेळेस विधिमंडळ पक्षात फूट पडलेली होती आणि विधिमंडळ पक्षात आमदारांचे 2 गट तयार झालेले होते, तर त्या आधारे कपिल सिब्बल यांना निवडणूक आयोगाने जो धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला, तर त्या निर्णयावर पुनर्विचार करता येऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाला। म्हणून आता हा प्रयत्न सुरू आहे की त्यावेळेसचे आमदार अपात्र होते, त्यावेळेस आमदारांच्या पक्षामध्ये फूट पडलेली होती शिवसेना विधिमंडळ पक्षामध्ये आणि हे पटवून देण्याचा प्रयत्न होतोय, कारण त्या फुटी जर फूट पडली होती हे मान्य झालं, जर स्प्लिट होता हे मान्य झालं, तर मात्र मग हा निर्णय करावा लागेल की मग त्यावेळेसचे आमदार मर्ज का कुणासोबत झाले नाहीत, मर्ज झाले नाहीत तर ते अपात्र ठरत होते का, जर ते अपात्र ठरले होते त्यावेळेस रेट्रोस्पेक्टिव्हली, तर अपात्र ठरत असताना त्या काळातल्या अपात्र आमदारांच्या आधारे झालेला निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य आहे का, असे असंख्य प्रश्न इथे निर्माण होत आहेत। परंतु यात आणखीन एक तांत्रिक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे निवडणूक आयोगाचा निर्णय आधी झाला होता आणि आमदार अपात्रतेसंदर्भातला निर्णय राहुल नार्वेकरांनी नंतर घेतला होता। त्यामुळे जे आमदार ज्यावेळी एकनाथ शिंदेंसोबत होते आणि त्या नंबर्सच्या आधारे, त्या संख्येच्या आधारे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण आणि पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता, त्यावेळी तर ते आमदार सगळे पात्र होते, कारण तेव्हा अपात्रतेसंदर्भात निर्णयच झालेला नव्हता। कदाचित ही बाजू आता एकनाथ शिंदेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली जाऊ शकते किंवा सर्वोच्च न्यायालयाला